पाहत आहात जनता महाराष्ट्र न्यूज। आज आपण जवळ येथे आलेलो आहोत आणि आपण आज पाहतोय जो कालचा अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामध्ये संध्याकाळी 11 ते 11:30च्या सुमारास सुभाष दामू मस्के यांच्या कोट्यावरती झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली बांधलेली जे 3 जनावर होती, त्यामध्ये 2 म्हशी आणि बैलाचा समावेश आहे। त्या लिंबाच्या झाडावरती वीज पडल्यामुळे त्यांची 3 जनावरे दगावलेली आहेत आणि संबंधित विभागाकडून त्याचा पंचनामाही झालेला आहे आणि गावकऱ्यांकडून जे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात त्यांना मदत भेटावी म्हणून अशी अपेक्षाही व्यक्त केलेली जात आहे। काल जी आपली जनावरं दगावली कालच्या पावसाने, काल 1 एप्रिल तारीख होती, संध्याकाळी अवकाळी जो पाऊस आला त्याच्यामध्ये काल 11च्या सुमारास काय घडलं होतं तुम्हाला कधी समजले की आम्ही देऊन 3 वाजता मी काय बाहेर आणलं, लेकरी बी आधी चिरकाली, मग आम्ही काय बाहेर आणलं, 3 वाजता मी बाहेर आलो, ही जनावर पडलेली दिसली। मग 3 वाजता मी शेवाला फोन केला की बा घरच्या असे जनावर झाले ती या, ही आली, बघितली तर ही 3 जनावर मिळली। संबंधित विभागाने पंचनामाही केलेला आहे, तर पंचनामा करायला कोण कोण आलो होतं आपल्याला? तलाठी आलता, पाटील आलती, पोलीस पाटील होते, पुन्हा ती पंचायत सदस्य बी आलते, पंचनामा करून गेले। कितीच तुमचं नुकसान झालेलं आहे? नुकसान आता मोठी 1,00,000 लाखाची म्हैस होती, 3 लाख रुपयाची म्हैस होती, बैल 50-60 हजाराचा बैल होता। शासनाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत आता? अपेक्षा आमची काय 2-3 हजार लागते मिळावं, जे तुमचं नुकसान झालं आहे ती तेवढं थोडाफार मोबदला मिळावा। तर आता आपल्या जवळग्याचे जवळग्याचे पोलीस पाटील आहेत भुसारे साहेब। भुसारे साहेब, ही घटना काल घडली, तुम्हाला समजल्यानंतर सकाळी काय परिस्थिती होती या जनावरांच्या मालकाची, किंवा कशा पद्धतीचं तुम्ही पंचनामा वगैरे हे केलेलं आहे? मला सकाळी 6 वाजता कळल्यानंतर मी इथं आल्यानंतर बघितलं तर जनावर सगळी मृत अवस्थेत दिसली। त्यानंतर मालक त्यांची होती, ती घरची जी महिला होत्या ती टाऊ करून रडत होत्या, कारण त्यांनी काबडकट करून ही जनावर सांभाळलेली होती। एकतर गेल्या अतिवृष्टीमुळे यांचं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं, आणि पीक निघालं नाही, त्यांची उपजीविका ह्या जनावरावर, त्यांच्यामुळे त्यांच्यावर एक आसमानी संकट कोसळले असं माझं वाटतं। माझं नाव डॉक्टर धीरज पाटील आहे, पशुवैद्यकीय अधिकारी, रणदूर पशुवैद्यकीय दवाखाना, बारूळ येथील दवाखान्याअंतर्गत MSI जवळ गाव येतं। या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये काल रात्री वीज पडून जनावरं मेले असल्याची सूचना पशुवैद्यकीय दवाखाना बारूळ अंतर्गत मला प्राप्त झाली। तर आज दिनांक 2 एप्रिल रोजी आपण मृत जनावरांचे पोस्टमॉर्टम अर्थात शवविच्छेदन करणार आहेत आणि त्यानंतर आपण त्या जनावरांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला या संबंधित रिपोर्ट आपण सबमिट करू। तो जाईल महसूल विभागाकडे आणि त्यानंतर त्यांना अपेक्षित जी काही मदत आहे ती त्यांना मिळेल।